हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे मृतांच्या किंकाळ्या. पुण्याबाहेरच्या धनगाव गावात एक जुना बंगला, शांतिनिकेतन. लोक म्हणतात रात्री तिथं किंकाळ्या ऐकू येतात. अविनाश आणि सायलीने तो बंगला स्वस्तात घेतला. पहिल्याच रात्री वादळात सायलीने आरशात पाहिलं. तिचं प्रतिबिंब नव्हतं, पण काळ्या चेहऱ्याची सावली हसत उभी होती. दुसऱ्या दिवशी आरशावर अक्षरे दिसली. तू माझं घर का घेतलंस? गावातील वृद्ध बाई म्हणाली. तो आरसा नाही, मृतांच्या जगाचा दरवाजा आहे. तिसऱ्या रात्री आरशातून आवाज आला, टन टन, आणि काळं सावट बाहेर आली. अविनाश आणि सायली किंकाळत गायब झाले. दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये फक्त आरसा उभा होता आणि त्यात दोन नवीन सावल्या. गावकरी अजूनही सांगतात, वादळी रात्री त्या बंगल्यातून किंकाळ्या ऐकू येतात. मृतांच्या किंकाळ्या.